मित्रांनो, एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की आजोबांची शेती होती 28 गुंठे आणि शेजारचे जे व्यक्ती आहेत ते त्यांनी मोजणी आणली आणि त्यांनी मोजणी आणल्यानंतर जे शेजारी होते आमचे 28 गुंठे त्या शेजाऱ्यांचे आहेत असं मोजणीमध्ये निघालं आणि आमची जी जमीन आहे ती दुसऱ्या शेजाऱ्याकडे त्या मोजणीमध्ये दिसून आली. आमच्या जमिनीचा ताबा शेजारी घेतोय, परंतु आम्हाला आमची जमीन कशी मिळणार? मग ती जमीन मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा लढावा का ती जमीन विकून टाकावी? या प्रकरणामध्ये जर का आपले संपूर्ण मिळकतीचे, जसं की 28 क्षेत्र या केसमध्ये होते, दुसऱ्याकडे निघत असेल आणि आपण जरी ती मिळकत जरी विक्री केली तरी कागदोपत्री नकाशामध्ये त्या क्षेत्राचा ताबा हा दुसऱ्या व्यक्तीकडे आहे, शेजाऱ्याकडे आहे असं नमूद केलेलं असल्यामुळे आपण जरी खरेदी खत दिले तरी ते खरेदी खत बिना कब्जाचे होते. त्यामुळे त्या खरेदी खताला पोकळ खरेदी खत असं मानलं जातं. त्यामुळे आपण कब्जा मिळण्यासाठीचा दावा दाखल करून कब्जा घेऊनच त्या मिळकतीचे खरेदी खत करणे हे योग्य ठरते.